मंडळी, आता आपण जाणार आहोत एका कुकरी शो मध्ये. बघूया तिथे काय शिजतंय. ही पाककृती आपल्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीतला टायमिंग शिकारे असं म्हणणारा अंशुमन विचारे आणि कंचाबी भूमिकेत जी खाऊन जाते भाव अशी नम्रता संभेराव. नमस्कार नमस्कार नमस्कार. MHJ प्रेझेंट्स अंशूज किचन मध्ये मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वा वा. रसिको, आपला हा कार्यक्रम म्हणजे खवय्यांची अस्सल महफिल. आपल्या कार्यक्रमात आपण पत्राद्वारे वेगवेगळ्या रेसिपीज मागवत असतो आणि त्याला उत्तम रेसिपी पाठवणाऱ्याला आपल्या शो मध्ये आमंत्रित करत असतो. चला मग आमंत्रित करूया आजच्या शो मध्ये एक गावरान रेसिपी पाठवणाऱ्या अस्सल गावरान व्यक्तीला, अर्थात बोरगावच्या लताताई सुसुंद्रे यांना. पंढरीच्या खाली जण्या येळी ती शेवाया ग सईबाई, जण्या येळी ती शेवाया 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 शेवाया. हाती घटाळीना देऊ चालले जेवाया ग सईबाई, देऊ चालले जेवाया 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 जेवाया. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं म्हणजे तुमचं नमस्कार सुरू. थँक्यू. कसं आहे की खाणं आणि गाणं यांचा सुंदर मिलाप तुम्ही इथे आम्हाला दाखवलेला आहे. क्या बात आहे. स्वागत आहे तुमचं लताताई या आमच्या कार्यक्रमामध्ये. नाही त्या लता दी तेवढं नको. तुमचं स्वागत आहे आमच्या अंशूज किचन मध्ये. मला सांगा, तुम्ही मस्त सुपर्ब रेसिपी बनवताय जी पाठवली तुम्ही, शेंगदाण्याचं पिठलं. क्या बात आहे. शेंगदाण्याचं पिठलं म्हणजे कसं काय? खाऊन बघा तुम्ही. मी सांगते तुम्हाला, एवढं आवडल बोट चाटत बसाल, उद्या बायकोला सोडून द्याल आणि मायाशी लगीन कराल तुम्ही. नाही म्हणजे चव चांगलीच आहे, पण एकदम डायरेक्ट लगीन करण्याची काही गरज नाहीये. सांगते. तुमचं लग्न झालं नाहीये का? नाही, माझं लगीन झालंय. मंगळसूत्र नाही झालंय लगीन. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला परत पाठवणारच आहे मी. लगीन ठेवून नाही घेणार तुम्हाला. बरोबर. आता माझ्या एवढा सोन्यासारखा नवरा सोडून मी तुमच्या माग लागेन का? नाही. आपण म्हणतो बा का बाबा आकाश ठेंगणं झाला असं आपण म्हणतो, पण ते खरंच बुटकं होतं का आकाश? असं काय करता तुम्ही? नाही ना, तुम्हाला सांगते हे कशासाठी म्हटले मी. सासू बेकार बाई आहे सासू माई. तिला आम्हाला दाखवून द्यायचंय का लोक अजून पण माझ्यावर मरित्या. लताताई ऐका ना, माईक चालू आहे, कळतंय लोकांना, रेकॉर्डिंग चालू आहे. मी हळू आवाजात बोलत नाही, पण ते कळलंय. एनिवे आपण सुरू करूया का? सुरू कर. मला सांगा, मुळात शेंगदाण्याचं पिठलं ही रेसिपी तुम्ही सर्वात प्रथम कधी बनवलं? सांगते, ऐका बरं का. ऐकण्यासारखं बरं का. ऐका बरं का. माझं लगीन झालं बरं का. सुरुवातीलाच असं काही असे चहा पाणी करण्याचे आपले काही दिवस असतात. थोडक्यात त्यांच्या ऐकता का तुम्ही? चहा पाणी करण्याचे आपले दिवस असतात. आणि मग त्यात मला माही सासू एक दिवस म्हणली का बुवा लते, आता कसं आहे, भूक लागल्यावर चहा बिस्कुट खाऊ घालणं बंद कर बुवा, काहीतरी शेंगदाण्याचं पिठलं बिठलं करून खाल नवऱ्याला. म्हणलं चालत आहे, मी कुठं नाही म्हणले. म्हणलं करते, खाऊ घालते. ऐकता का. मग काय झालं, माय हे नेमकं मी शेंगदाणं घ्यायला आणि माझ्या नवऱ्यानं पिक्चरची तिकीट घेऊन यायला योकच येळ झाला. एक वेगळा ऐकता का तुम्ही. तर पिक्चरची तिकीट आणली. म्हणलं आता नवऱ्याला कसं नाराज करायचं नाही का, बरं नाही दिसत. मग गेलो आम्ही पिक्चरला. आम्ही गेलो बर का, पिक्चरला गेलो. आणि झाला ना तिथं अंधार. आणि काढला ना यांनी मला चिमटा. थोडक्यात तुम्ही रुसून घरी गेलात आणि पहिल्यांदा शेंगदाण्याचं पिठलं बनवलं. रसिको ऐकता का तुम्ही? ऐकतोच आहे. आता असा पहिल्यांदा चिमटा काढल्यावर पहिलं कोणी रुसत असतंय वय. नाही बरोबर. अहो लाजले मी त्यांच्या समोर. अच्छा. मग मला म्हणले लते कसली लाजती तू, भारी ग. तुम्हाला सांगते पुढचा पिक्चरच नाही बघितला आम्ही. लक्षात आलं मला, तुम्ही लाजलात, घरी गेलात आणि लगेच शेंगदाण्याचं पिठलं बनवलं. नाही ऐकता का तुम्ही? मी ऐकतोच. रोमॅन्टिक झालो आम्ही. सॉरी. आणि पिक्चर चालू होता. आणि तितक्यात आला माझ्या सासूबाईचा मेसेज व्हॉट्सअपवर. मेसेजवर मेसेज व्हॉट्सअपवर काय तर म्हणे लते पिठलं.
म्हणलं आता काय करायचं. मग शेवटी मी घरी जाऊन पिठलं बनवलं. नाही, ऐकता का तुम्ही काय केलं मी सांग. मी ऐकतोच आहे, पण तुम्ही पिठल्यावर नाही, आम्ही तिथनं निघालो बर का. हा. आणि नेमका त्या दिवशी रात्री आम्हाला घरी जायला झाला उशीर. Of course. म्हणलं आई करू का तुमच्यासाठी 5 मिनिटात पड्डीशी पिठलं बनवते. म्हणली काय ग माय, तुला तर काय माही काळजी नाही, तू तर काय परक्याची लेक. हा, तुला काय काळजी असणार आहे, तू बनवून देणार आहे स्वय मला पिठलं. पण यो नंदी बैल आहे ना मा मुलगा, याला चांगला वाढवला आणि 2 दिवसात बायकोच्या माग लागला ना गुबू 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 करायला. चालू आहे तुम्ही आणि म्हणली मला काय नको तुझ्या हातचं पिठलं, मला भूक लागली होती, मी घेतलाय दूध भात खाऊन, तुम्ही करा नाही तर मला तिथं अशी झाली तरा. म्हणजे तुम्ही पिठलं बनवलंच नाही? नाही ना. फालतू कशाला सांगत बसताय बाकीचं ना. ऐका ना, मी काय म्हणतो, तेच सांगते, मी काय म्हणतो की सुरुवात कधी पहिल्यांदा तुम्ही पिठलं बनवलं? तेच सांगते, तुम्ही ऐकता का? ऐकण्यासारखं आहे, ऐका. हा. मग दुसऱ्या दिवशी माई सासू उठली मला म्हणली ते आज मिळणार आहे का मला पिठलं खायला. लाव काय आत्याबाई देते ना, आज मी तुम्हाला पिठलं बनवून देणार म्हणजे देणार. अशा तऱ्हेने ऐकता का तुम्ही? उठले बर का, तडाख्यानं उठले, पिशी उचलली. अशी खुटीला लटकवली होती बर का माहिती, कापडाची पिशी. ती पिशी उचलली आणि गेले बाजारात बर का. बाजार हे ऐकता का तुम्ही? बाजारात गेले बर का. आणि मला तिथं कोण भेटला असन? कोण? सुमी भेटली. तुम्ही कोण? सुमी? अहो सुमी माझी बालपणीची वर्ग मैत्रीण. ऐकता का? ऐकण्यासारखं पण तुम्ही बोला ना ते. आणि ती सुमी भेटली, म्हणलं काय ग तू इथं काय करीती? तर म्हणली काय ते, अगं मला याच गावाला दिली, फावड्याना दिली म्हणली. म्हणलं काय सांगती, नवरा कुठे ग तुझा कामाला? ऐका, मी काय म्हणतोय, मी तेच म्हणतोय, तुम्ही इतर तितर उकरून काढू नका, मूळ मुद्द्यावर या. तुम्ही सगळ्यात आधी कधी पिठलं बनवलं? अहो तेच सांगते, ऐका ना तुम्ही. तर रसिक ऐकता का तुम्ही? मी ऐकतोय. ती सुमी बाजारात भेटली, म्हणलं आता अशीच कशी पाठवायची नाही का, इतक्या दिवसांनी भेटली, म्हणलं जरा तिच्याशी गप्पा माराव्या, 4 शब्द बोलावे. पण काय बाई, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, बाईचा थोबाड चालूच. समोरच्या माणसाला कळलं पाहिजे, बडबड ऐकवत नाही तर समोरच्याला इंटरेस्ट नसतो कधी कधी ऐकण्यात. तरी माणसाला काय तोंडाचा पट्टा चालवण्याची सवय असते, त्यालाच माहिती. तर ती तिकडं बोलायची आणि इथं माई सासूवर व्हॉट्सअपवर मेसेज काय तर म्हणे लते पिठलं. मग घरी जाऊन पिठलं बनवायचं नाही ना, तेच सांगते तुम्हाला. मी गेले बर का, घरी गेले. मग सासू माझ्याकडे अशी डोळं वाटारू बघायला लागली माझ्याकडे. मला म्हणली काय ग एवढा उशीर झाला तुला? तर म्हणले काय नाही ग. अहो म्हणलं आई माझी मैत्रीण भेटली होती बालपणीची, म्हणलं तिच्याशी जरा 4 गप्पा मारा. पण हरकत नाही ना आई, मी तुम्हाला 5 मिनिटात पिठलं बनवून देते बर का. तर काय म्हणली असं मला माझी सासू, राहू दे तुझं पिठलं, मला लागली होती भूक, मी घेतला भाकर तुकडा मोडून दुधात कुस करून काला करून खाल्लाय, तू कर नाही तर मर तिथं. अशी माझी सासू. तर त्या दिवशी पण पिठलं नाही. मग तुम्ही नाही बनवलं का? नाही ना. कशाला बोलताय तुम्ही? तर घेऊया छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहता तुमचा आवडता कार्यक्रम अंशुज किचन. तुमचं काय चाललंय मॅडम? तुम्ही किती पाल्हाळ होता. मी एक साधी गोष्ट विचारली, कधी सुरुवात केली तुम्ही? उगाच काय माई सासू, तुम्हाला वाटते तेवढी साधी नाहीये. एकदा हिरीत पडली होती, 4 तास पोहत होती, म्हातारी श्वास नाही सोडला. म्हणजे खरं सांगू, सॅल्यूट आहे तुमच्या सासूला. पण ह्याच्याबद्दल तुम्ही मी ऐकतोच आहे. मला म्हणली माझी सासू लते जा आणि जाऊन रस्सी घेऊन ये, म्हणून मी म्हणलं मी गेले बर का. मी आपली नाटके तेवढी, मला तर वाटत होतं सासू मारावी, चांगली देवा घरी गेली असती, उरावरचं संकट गेलं असतं सगळं. पण माझी सासू खाच्या कुच्यात विहिरीच्या वरती आली चालत, म्हणली अजून 4 तास पोहले असते, मला कोणी वाचवलं नसतं तर. अशी बेकार म्हातारी आहे माई. बरोबर, खेड्यातली आहे, कसलं नॉलेज आहे. तुम्ही इंग्लंडच्या आहात, बरोबर तुम्ही करेक्ट आहात. पण मी काय म्हणते, पिठलं ते कसं बनवायचं ते सांग. आपली 10 मिनिटाची रेसिपी नाही, ते मला ते एकदा सुरुवात झाली ना माहिती. ब्रेक झाला, मी सांगतो. तर सुरुवात करूया. नक्की पिठलं हे कसं बनतं शेंगदाण्याचं? तर काय घ्यायचं, कढई घ्यायची बरं का. ओके, मी घेतो ना. कढई घ्यायची, ही कढई आपण इथे ठेवलेली आहे. मी गॅस पेटवतो. तेल घ्यायचं, एवढंच घ्यायचं ना. किती घ्यायचं? खानदाडीवर घ्या. एक मिनिट, काय झालं? चांगली कढई हो, जाड बुडाची कढई बर का, चांगली अशीच पाय बर का कडक. मला सांगते माझ्या आईने दिली होती बरं का मला. हे नाही, हे मुंबईला चांगलं मिळतं, आमच्या गावाकडे नाही मिळत. आंदण म्हणून दिली ती अशीच कढई सेम. पण माझी ननन चोरटी मेली. हो, चोरली माई कढई माहिती का, चांगली आईने आंदण म्हणून दिलेली. आणि माझ्या सासूला कशी सांगती,
आहे जरा सुनेकडे लक्ष दे. चांगली सगळी भांडी खरकटी ठेवी, ती घाशीत नाही नीट. हो. हा ही मेली चोरटी मला सांगती स्वतःच्या घरचं खरकट तिकडे ठेवी, ती हादडायला माझ्या घरी येते का ही माझी ननन? हा लाज आहे का तिला? हा आणि माझ्या सासूला सांगती, असतं माझ्या एखाद- सासूला सांगती वहिनी नीट भांडी नाही घासली. अशी तर ही बाई आता बोलली असते मी 12 गावचं पाणी प्यायला. असतो एखाद्याचा स्वभाव. काय आता स्वभाव? मग मी पण जोरदार आहे. मग हा. आपण टाळ कसं टकलं, अशी घेतली कडेन दिली भिरकावून, चांगला पोचा पाडला इथं चेहऱ्यावर तिच्या. ओके पोचा म्हणजे पोचा म्हणजे काय? ही अशी कडे घेतली, अशी भिरकावून दिली. अहो काय करताय शूटिंग शूटिंग अहो डोक्यात गेलती हो माया. हा, नाही, असू दे. माया आईने एवढी चांगली माया अशी जाडबुडाची कढई ढापली. असू दे असू दे. अशी डोक्यात जाती म्हणून सांगते. हरकत नाही पण तुम्ही पिटायला करा ना. करा ना पिटायला. हा, ऐकता का तुम्ही? हा, त्यात थोडस तेल घालायचं. हो, हो. थोडस तेल घाला बर का. थोडंसं? जास्तीचं नाही घालायचं. आई. थोडस तेल लक्षात जरा घ्या जास्त प्रमाण हे बघा. हा, ठीक आहे. थोडस तेल थोडं घातलेलं आहे घालायचं. आणि थोडस हा, हा. असं हलवं की झालं. त्याच्यानंतर त्याच्यात ओके? कांदा घालायचा, असा कांदा परतायला. घालायचा. ओके कांदा आणि घातलेला. तेल चांगल्यातलं पाहिजे बर का. चांगल्यातलं तेल हवं लक्षात घ्या टीप. चांगल्यातलं तेल हवं. त्यालानच घाण केली सगळी. तेलानं घाण केली म्हणजे 4 दिवस झालते हो लगीन झालं होतं माझं. हो, हो. नवऱ्याला म्हणलं चांगलं प्रेमानं म्हणलं का मस्तपैकी भुईमुगाचं तेल घेऊन या. माझ्या नवऱ्यानं काय करावं ऐकतं का? ऐका, आम्ही ऐकतो. माझ्या नवऱ्यानं काय करावं? हा. माझ्या नवरा सोयाबीनचं तेल घेऊन आला. आता सोयाबीनच्या तेलामुळे माझ्या सासऱ्याला लागते हागवण. हा शब्द काय बाय का नको हे मला माहिती पाहिजे का? माझ्या नवऱ्याला माहिती पाहिजे हा. हागवण लागत तिथे. हा शब्द मेजर ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांना. ऐका का तुम्ही? मी ऐकतो. माई सासू बर का हा. तिला मिळालं निमित्त लतेवर चिडायचं, तिला बोलायचं. हो, हो. हा, ऐकता का तुम्ही? ऐकतोय मी, हा. हा माझ्यावर लागली चिडायला. हो. म्हणली ही ना ही सटवी सावकाश. हिनच मुद्दाम सांगितलं हा. सोयाबीनचं त्याला नाहीला. मी आपली वरडून वरडून सांगते नाव नाही आत्याबाई. अहो मी सांगितलं होतं भुईमुगाचं. अशी माई सासू असा मला राग आलता, एवढी चिडली होते मी तुला सांगते. ऐकता का तुम्ही? आम्ही सगळेच मग ऐकतो. माझं डोकं फिरलं. हा. मी काय घेतला झाडू घेतला, गेले सासूच्या माग धावून. ही सासू पुढं मी माग, सासू पुढं मी माग. अख्खा गाव बघत होता माहिती डोकं फिरतो माणसाचं. माणसाला एवढं कळू नये का? पार नको नको केली. ऐक मी सांगतो पिठलं कसं करायचं ते. हे कढई घ्यायची सांगितलं तुम्हाला, त्याच्यात तेल टाकलेलं आहे. हा कुठेही तेल टाका तुम्ही. कुठेही तेल टाका तुम्ही. कांदा घ्या, हे शेंगदाणा टाका, हे टाका आणि हे पिठलं बनवा. कळलं का तुम्हाला? आणि बाकी तुम्हाला सांगतो ब्रेक ना सगळी कृती सांगतो तुम्हाला. पाहत राहा तुम्ही अंशूच किचन. कळलं का? काय मूर्खार करता तुम्ही? मला अक्कल काय सगळे कार्यक्रमाची वाटलं तुम्ही? मला सांगा तुम्हाला खरंच शेंगदाण्याचं पिठलं येतं की नाही? आणि विचारणं झालं का? हो विचारे हा शेंगदाण्याचं पिठलं येतं की नाही विचारणं झालं का? हा नाही येत मला. मग रेसिपी कशी काय पाठवली तुम्ही? अहो माझ्या सासूने एका डायरीत लिहून ठेवली होती. मला ना माझ्या सासूची नंदेची चांगली जिरवायची होती. आता बघा कसा दोघींचा जळफळाट होईल ते बघा. मी कसं आता पिठलं बनवून तुम्हाला दाखवते की नाही ते.